अशी एक लग्नगाठ भाग 4. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. श्रेयसने आई वडिलांच्या समाधानासाठी मुलगी बघायला जायचे कबूल केले. कारण श्रेयस एक संस्कारी मुलगा होता. आई वडिलांचा शब्द पाळायचा तो. त्याने आई वडिलांना शब्द तर दिला, बघायला जायचं तर जावंच लागणार. मात्र त्याच्या डोळ्यासमोर ट्रॅफिकच्या वेळेस बघितलेल्या मुलीचा चेहरा काहीच डोळ्यासमोरून हलत नव्हता. त्याला आईने त्याच मुलीचा फोटो दाखवला होता. पण कामाच्या गडबडीत त्याला आठवण पडली. फोटो कागदात गायब झाला म्हणून त्याला काहीच माहीत नव्हते की आपण आपल्या स्वप्नातल्या परीलाच बघायला जातो आहे असं. त्यालाही आश्चर्य वाटत होते. आपण मुलींपासून 4 हात लांब राहणारे आपल्याला ती मुलगी का एवढी हवीहवीशी वाटत आहे. आपण आईवडिलांच्या शब्दाखातर मुलगी बघायला जात तर आहोत. जर मुलगी दिसायला सुंदर असली आणि आईवडिलांना आवडली तर आता सारखं बळजबरी नको करायला त्यांनी. मी त्यांना नकार कसं देऊ शकणार. अशा विचारात असतानाच श्रेयसचे वडील त्याच्या रूममध्ये येतात आणि विचारतात, काय विचार करतोस बेटा. श्रेयस भानावर येतो. काही नाही डॅड, मला असं वाटतं की खरंच लग्नाची गरज आहे का अजून. मला माझं बिझनेस वाढवू द्या. आताच तर माझ्या करिअरला मी सुरुवात केली आहे, तेवढ्यात लग्न. त्याचे वडील त्याच्याजवळ बसले. त्याच्या खांद्यावर हात ठेवून शांतपणे म्हणाले, बेटा, कोण म्हणतो असं की लग्न केल्यावर आपण आपले करिअर नाही करू शकत. उलट आपली लाईफ पार्टनर बनवून ती मुलगी आपल्या आयुष्यात येते. आपल्या आयुष्यातील लाईफ पार्टनरसोबत अगदी सगळ्याच गोष्टीत आपली प्रेरणा बनून राहते. सुखदुःखात साथ देते. आपल्या प्रत्येक कामात मदत करते. आपल्या आयुष्यात आनंद भरते. एक लक्ष्मीच्या रूपाने ती आपल्या घरी येते आणि आयुष्यभर आपल्या आयुष्याची प्रत्येक गोष्टीची भागीदार होते. खूप प्रेम ती आपल्यावर करते. आता तुझी आई बघ, तुला वाटतं की तुझ्या आईपेक्षा अजून कुणी चांगली आई होऊ शकते. श्रेयसने नकारार्थी मान हलवली. रविकांत म्हणाले, हो ना, तेच मलाही वाटते. तुझ्या आईसारखी माझ्या आयुष्यात लाईफ पार्टनरची जागा कोणी घेऊच शकले नसते. खूप गरिबीत दिवस काढले मी. आयुष्यात खूप दुःख पाहिले. खूप मेहनतीने छोट्याशा बिझनेसची सुरुवात केली. खूप अडचणी आल्या, संकटे आली, पण प्रत्येक संकटात तुझी आई माझ्यासोबत होती. तिच्याशिवाय मी काहीच करू शकलो नव्हतो. दुःखाला, संकटांना आयुष्यात हरलो होतो मी, पण तुझी आई सतत माझ्या पाठीशी सावलीसारखी उभी राहिली. प्रत्येक सुखदुःखात खंबीर पाठिंबा दिला. तिच्या साथीनेच मी संसाराचा गाडा, माझ्या आयुष्याचा गाडा पुढे चालवू शकलो. तिच्या फक्त मदतीने, तिच्या प्रेरणेने, तिने दिलेल्या हिमतीवर तुम्हा दोन्ही भाऊ बहिणींना एवढे चांगले संस्कार दिलेत. ही सगळ्यात मोठी कमाई आमची आयुष्याची. म्हणून मी तुला तुझा एक मित्र म्हणून सांगतो बेटा, लग्न केलं म्हणजे अधोगती नाही होत, प्रगती होते. आपल्या आयुष्याची, संसाराची, आनंदाची, सुखाची, अगदी सगळ्याच गोष्टींची. ती मुलगी आपल्यासाठी एवढं करते तर आपलंही कर्तव्य आहे तिला समजून घेण्याची, तिच्या सुखदुःखात भाग घेण्याची. पण डॅड, मुलगा आणि मुलगी अगदी दोघेही पूर्ण वेगळ्या ठिकाणचे. दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी वाढलेली असतात. दोघांचे खानदान वेगळे, विचार आचार सगळे वेगळे असते. तरीही हो बेटा, तरीही तिचं तर खरी परीक्षा असते दोघांचीही. आणि परीक्षा जो पास होतो त्याचं आयुष्य निश्चित यशस्वी होतं आणि जगण्याची मजा अजून वाढते. आयुष्य खूप सुंदर बनते. लग्न हे आयुष्याचा खूप मोठा आणि महत्त्वाचा टप्पा असतो. त्यामुळे पूर्ण आयुष्यच बदलून जातं. आपला स्वभाव, रहनसहन सगळंच बदलतं. तरीही जीवनात आनंद, सुख, समाधान घेऊन येतं. आणि बघ बेटा, तू अगोदर मुलगी बघ, तिच्याशी बोल, तिला समजून घे. नंतरच तुला काय वाटतं त्या मुलीविषयी, तुझी जीवनसाथी तू तिला बनवण्यास तुझं मन तयार आहे का. असेल तरच आपण पुढच्या गोष्टीत सुरुवात करू. तुझं मनच तयार नसेल तर आम्ही तुला बळजबरी करणार नाहीत, ओके. एवढं सांगून त्याचे वडील उठले आणि श्रेयसच्या रूम बाहेर गेले. श्रेयस रूममध्ये एकटाच विचार करत राहिला. डॅड सांगतात ते अगदी बरोबर आहे. पण खरंच एका परक्या मुलीला आयुष्यभर आपल्या आयुष्यात जागा द्यायची.
आपल्या सुखदुःखात तिला सामील करून घ्यायचं, तिच्या सुखदुःखात आपण सामील व्हायचं, तिला समजून घ्यायचं. ती आपल्याला समजून घेणार, आपली प्रेरणा बनणार, पूर्ण आयुष्य बदलून जाणार. वाव, गुड आयडिया. त्यालाही हे पटत होतं आणि डॅडने सांगितलं होतं की मुलगी आवडली तरच तू हो म्हणू शकतोस. म्हणून तो मुलगी बघायला स्वखुशीने जायला तयार झाला. त्याने आईवडिलांना मुलगी बघायला जायचं हो म्हणून सांगितले. रविकांतनी त्यांच्या मित्राला रमेशला कळवले, येत्या रविवारी आम्ही मुलगी बघायला येतो म्हणून. रमेश खुश झाला. त्याने आपल्या बायकोला सांगितले की पटोले फॅमिली येत्या रविवारी तृप्तीला बघायला येणार आहेत. त्यांच्या स्वागताची तयारी करावी लागेल. त्यांनी तृप्तीलाही सांगितले, तुला बघायला येणार आहेत, छान तयारी करून ठेव. ती काहीच बोलली नाही. तिच्या रूममध्ये निघून गेली. रविवार उजाडतो. पटोले फॅमिलीत मुलगी बघायला जायची धांदल उडते. आई आणि डॅड, बहीण, प्रिया सगळे जाणार असतात. प्रिया विचारते, आई मी कोणता ड्रेस घालू? अगं घाल कोणताही, तुझ्यासाठी नाही बघायला चाललो, तुझ्यासाठी अजून वेळ आहे. अगं आई, मी पण वहिनीची एकुलती एक नणद असणार ना, मग थोडा माझाही फार्म पाहिजे. हो की नाही दादा? ती श्रेयसला विचारते. श्रेयस त्याच्याच तंद्रीत असतो. त्याने पिवळ्या रंगाचे शर्ट, काळी जीन्स, डोळ्यांना तपकिरी रंगाचा गॉगल. अगोदरच त्याच्या देखण्या रूपाला अजूनच जास्त सूट करत होतं. तो अजूनही गोंधळात होता. काय करायचं, जायचं का मुलगी बघायला? पण आपण पाहिली ती मुलगी कोण होती? तिची भेट नाही होणार का पुन्हा? जर झालीही तर तिला काय विचारायचं? पण कसं, कोण असेल ती? पण मला तर तिच्याशिवाय डोक्यात दुसरी मुलगी येतच नाही आहे. करू तरी काय करू? अशाच विचारात तो जाण्याची तयारी करत होता. तेवढ्यात आईने आरोळी मारली. अरे श्रेयस बेटा, खाली ये लवकर, लवकर नाश्ता कर. तुझ्या पप्पांनी लवकरच तयारी करायला सांगितले. त्याला ऐकू जात नाही. आई वरती जिना चढून त्याला बोलावते. तिचे पाय खूप दुखायला लागले होते, कारण जिना चढून आणि सकाळपासून धावपळ करून. कर एकदाचं लग्न, सून आण घरात, म्हणजे माझी काळजी मिटेल. नाही होत आता माझ्याने. श्रेयस तंद्रीतून बाहेर आला. हो आई, आलो, चल चल. त्यांनी पटापट आवरून सगळे गाडीत बसले. रमेशच्या घरी पाहुणे घरून निघाले असा फोन आला. त्यांचीही लगबग सुरू झाली. रमेशच्या घरासमोर गाडी थांबली. पटापट सगळे उतरले. रमेशने त्यांचे स्वागत केले. रविकांतचे हात धरून रमेशने स्वागत केले. रमेश म्हणाला, या घरात या. श्रेयसच्या छातीत धडधड होत होती. प्रियाने भावाची स्थिती ओळखली. तिने हळूच कोपरखडी मारली. दादा, हे काय आहे असं? मुलीसारखं घाबरतो आहे तू. त्याच्या लक्षात येऊन त्याने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. ते सोफ्यावर बसले. रमेश आणि त्याची बायकोही समोर बसले. मित्राचं घर म्हणून इकडच्या तिकडच्या गप्पा रंगल्या. रमेशची बायको बोलते, रुही, प्राची, तृप्तीला घेऊन या. श्रेयसला उगाचच हृदय उगाचच त्याचा धडधडतो. प्राची आणि रुही तृप्तीला घेऊन येतात. ती सगळ्यांसमोर उभी राहून सगळ्यांना चहा देते. श्रेयसची नजर वरती होण्याचं नावच घेईना. ती श्रेयसला चहा देते आणि त्याच वेळेस श्रेयस धडधडत्या हृदयाने तिच्याकडे बघतो आणि तीही बघते. दोघेही एकमेकांकडे बघून एकदम चमकतात. दोघेही एकाच सुरात. श्रेयस म्हणतो तुम्ही, आणि तृप्तीही बोलते तुम्ही. त्याच वेळेस अचानक तृप्तीच्या हातातला चहा श्रेयसच्या अंगावर थोडासा सांडला जातो. पण श्रेयसचे लक्ष त्याकडे नसते. त्याच्या खुशीच्या ठिकाणाच राहत नाही. अतिशय सुंदर रूप तिचं साडीत अजूनच सुंदर दिसत होती. तिला प्राचीने खूप छान सजवलं होतं. गुलाबी रंगाची जरीच्या काठाची मयूरपंख असलेला पदरची साडी तिला जबरदस्त सुंदर दिसत होती. लांब केसांची वेणी आणि त्यावर अबोलीच्या फुलांचा गजरा मांडला होता. एवढी सुंदर सून बघून श्रेयसचे आईवडीलही खूप खुश झाले होते. प्रिया तर खूपच आनंदात होती. रमेशची बायको म्हणाली, अगं, त्यांच्या अंगावर चहा सांडला, नीट नाही देता येत का तुला? ती घाबरलेली असते. श्रेयसचे तिच्याकडे लक्ष जातं. अरे, त्या दिवशी ही माझ्याशी झाशीच्या राणीसारखी लढत होती आणि आज एवढ्या गोगलगाईसारखी गरीब का? रविकांत बोलताना
जाऊ दे घाईने झालं असेल. ती रविकांतना आणि नीताला नमस्कार करते. श्रेयस तिच्या पूर्ण हालचालीची निरखत असतो. तिची प्रत्येक हालचाल ही त्याला अगदी आकर्षित वाटते. तिला पाहून त्याच्या शाहरुख खानचा डायलॉग आठवतो, जब किसी चीज़ को पूरी दिल से चाहो तो पूरी कायनात इसे दिलाने में जुट जाती है. त्याला त्या डायलॉगचा खरा अर्थ गवसला होता. पण त्याने बघितलं, तिच्या सुंदर निळसर डोळ्यात एक वेगळ्याच प्रकारची वेदना होती. तिची नजर त्याला वेगळी वाटत होती. तो विचारात गुंतला, काय असेल एवढे ईशा मनात. त्या दिवशीची हीच मुलगी आणि आजची वेगळीच भासत होती. रमेशने त्यांना विचारलं, श्रेयस बेटा, तुम्ही दोघे एकमेकांना बघून चमकले, कसे ओळखता? त्या दोघांनी खाली मान घातली. पण तिची मैत्रीण प्राचीही येऊन त्या दिवशीची सगळी हकीकत सांगितली. सगळे अगदी खळखळून हसले. हसतच सगळा कार्यक्रम पार पडला. रमेश म्हणाला, श्रेयस बेटा, काही विचारायचं असेल तर तृप्तीला तू विचारू शकतोस. श्रेयस आधीच लाजाळू होता. नाही काका, काहीच नाही, असा तो म्हणाला. तर आपण भेटूया पुढच्या भागात, काय होते ते.